नमस्कार. सुयशोचे माध्यमिक विद्यालय कळंबोली, इयत्ता 6वी, विषय गणित. आज आपण पाहणार आहोत प्रकरण दुसरे, कोन. त्यामध्ये कोनाचे घटक व कोनाचे प्रकार पाहणार आहोत. भाग 1. विषय शिक्षिका सौ संजीवनी पाटील. मुलांनो, इयत्ता 5वीमध्ये तुम्ही कोनाची ओळख पाहिलेलीच आहे. कोनाचा शिरोबिंदू, कोनाच्या बाजू इत्यादीबद्दल तुम्ही माहिती बघितलेलीच आहेत. आज आपण उजळणी करणार आहोत. या चित्राचे निरीक्षण करा. या चित्रामध्ये काय दिसते? इथे घड्याळ आहे, कैची आहे, पक्षीची चोच आहे. ह्या आकारांमध्ये कोणते तुम्हाला कोनांचे प्रकार दिसतात बघा. या ठिकाणी 7:10 झालेले आहेत. 7 तास काटा आहे आणि हा 2 वरती मिनिट काटा आहे. तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये जो कोन तयार झालेला आहे त्या कोनास काय म्हणतात? विशाल कोन. बरोबर. तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये जो कोन तयार झालाय त्याला विशाल कोन असे म्हणतात. कैचीचे निरीक्षण करा बघू. हा कोणता आकार आहे? कोनाचा कोणता प्रकार आहे? तुमच्या घरामध्ये दरवाजा, खिडक्या आहेत, त्यांचं निरीक्षण करा. दरवाजा आणि खिडक्या यांचे जे कोपरे आहेत, चारही कोपरे हे काटकोनात असतात. बरोबर. या कैचीचा आकार सुद्धा कसा आहे? काटकोन. आता आपण पक्षाच्या चोचीचे निरीक्षण करूया. कोणाचा कोणता प्रकार तुम्हाला दिसतंय? त्या लघुकोन. बरोबर. इथे तुम्हाला लघुकोन दिसतो. या ठिकाणी विशाल कोन, काटकोन आणि लघुकोन. मुलांनो, कोनाचे घटक किती आहेत तुम्हाला माहिती आहेत का? 3. बरोबर. कोनाचे नाव, कोनाचा शिरोबिंदू, कोनाच्या बाजू. कोनाचे नाव आणि प्रकार यामध्ये फरक आहे. कोनाचे नाव आपण कोनाचे वाचन करतो ना, कोन MON हा कोनाचं नाव झालं. O हा शिरोबिंदू आहे. शिरोबिंदू हा दोघांच्या मध्ये येतो. 3 अक्षरी नाव आहे आणि हे कोनाचं 1 अक्षरी नाव. जो शिरोबिंदू असतो तो कोन O. या ठिकाणी कोन ABC हा कोन आहे. कोन ABC. B हा शिरोबिंदू. हा 3 अक्षरी नाव झालं. 1 अक्षरी नाव जो शिरोबिंदू असतो तोच कोन B. बघा, कोनाचे नाव कोन MON व कोन O. कोन ABC मध्ये कोन ABC व कोन B. समजलं मुलांनो कोनाचं नाव? आता कोनाचा शिरोबिंदू हा जो बिंदू आहे त्या बिंदूलाच काय म्हणतात? शिरोबिंदू. बरोबर. शिरोबिंदू O आणि हा B बिंदू आहे, याला शिरोबिंदू म्हणतात. बिंदू B. कोनाचा शिरोबिंदू एकच असतो, बिंदू O आणि बिंदू B. कोनाच्या बाजू. कोनाला किती बाजू असतात? 2. बरोबर. बाजू OM व बाजू ON. बघा, बाजू OM व बाजू ON. हा कोण आहे? ABC. बाजू BC व बाजू BA. बाजू BA व बाजू BC. बघा, कोनाचे घटक किती? 3. कोनाचे नाव, कोनाचा शिरोबिंदू आणि कोनाच्या बाजू. कोनाचे नाव तुम्हाला ओळखता येईल, तुम्हाला वाचन करता येईल. कोन MON. बरोबर. कोनाचा शिरोबिंदू OB. बरोबर. कोनाच्या बाजू OM, बाजू ON, बाजू BA, बाजू BC. बरोबर. छान. म्हणजे तुम्हाला आता कोनाचे घटक समजलेले आहे. हा कोन काढण्यासाठी आपण कशाचा वापर करतो माहिती आहे कुणाला?
कोनमापकाचा. बरोबर, आपण कोनमापकाचा वापर करतो. कोनमापकाविषयी आपण माहिती पाहूया. दिलेल्या कोनाचे माप मोजण्यासाठी व काढण्यासाठी कंपास पेटीतील कोनमापकाचा वापर करतो. हा कोनमापक अर्धवर्तुळाकार असतो. त्याचे 180 असं भाग केलेले असतात, 0 पासून ते 180 पर्यंत. प्रत्येक भाग म्हणजे 1 अंश असतो. प्रत्येक भाग म्हणजे 1 अंश. 1 अंश हा 1 अंश असं लिहितात. कोनमापकावरील भागांचे म्हणजेच अंशांचे क्रमांक 2 प्रकारे लिहिलेले असतात. त्यापैकी एका प्रकारात 0, 10, 20, 30, 180 भागदर्शक संख्यांच्या खुणा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असतात, म्हणजेच उजवीकडून डावीकडे क्रमाने केलेले असतात. तर दुसऱ्या प्रकारात 0, 10, 20, 180 भागदर्शक संख्यांच्या खुणा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असतात, म्हणजेच डावीकडून उजवीकडे क्रमाने केलेल्या असतात. कोनमापक ज्या वर्तुळाचा निम्मा भाग असतो त्या वर्तुळाच्या केंद्राला केंद्रबिंदू असे म्हणतात व त्याच्या व्यासाला कोनमापकाची संदर्भ रेघ असे म्हणतात. समजलं मुलांनो? आता आपण पाहणार आहोत कोनांचे प्रकार. शून्य कोन, लघुकोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन, प्रविशाल कोन, पूर्ण कोन. ह्या कोनांविषयी आपण माहिती पाहणार आहोत. त्यातला पहिला आहे शून्य कोन. बघा, 0 अंश माप असणाऱ्या कोनाला शून्य कोन असे म्हणतात. या ठिकाणी बघा, हा शून्य कोन आहे. हा मूळ स्थितीत आहे, त्यामध्ये काही बदल होत नाही. 0 अंश माप असणाऱ्या कोनाला शून्य कोन असे म्हणतात. पुढचा आहे लघुकोन. बघा, या ठिकाणी कोन MON हा 60 अंशाचा लघुकोन दिलेला आहे. ज्या कोनाचे माप 0 अंशपेक्षा जास्त परंतु 90 अंशपेक्षा कमी असते त्या कोनास लघुकोन असे म्हणतात. बघा पुन्हा एकदा, ज्या कोनाचे माप 0 अंशपेक्षा जास्त परंतु 90 अंशपेक्षा कमी असते त्या कोनास लघुकोन असे म्हणतात. बघा, आपण कोनमापकाची माहिती मगाशीच पाहिलेली आपण. हा जो केंद्रबिंदू, नंतर हा जो व्यास आहे, संदर्भ रेघ, हा जो केंद्रबिंदू आहे हा O बिंदूवर आपण ठेवायचा आहे. आणि संदर्भ रेघ आहे ही 0 ते 180 ची संदर्भ रेघ आहे, ही ह्या रेषेवरती ठेवायची. आणि हा डाव्या बाजूला ठेवल्यामुळे उजव्या बाजूने मोजायचं. 0, 10, 20, 30, 40, 50, 60. किती अंशाचा कोन आहे हा? 60 अंशाचा कोन. 0 पेक्षा जास्त आणि 90 अंशपेक्षा कमी. बरोबर. बघा, ज्या कोनाचे माप 0 अंशपेक्षा जास्त परंतु 90 अंशपेक्षा कमी असते त्या कोनास लघुकोन असे म्हणतात. या ठिकाणी सर्व कोन हे लघुकोन आहेत. समजलं मुलांना? काटकोन. बघा, 90 अंश मापाच्या कोनाला काटकोन असे म्हणतात. बघा, ही केंद्रबिंदू आणि संदर्भ रेख रेषेवरती काढलेले आहे. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. हा 90 अंशाचा कोन आहे. आता बघा, या ठिकाणी जो कोन काढल्यानंतर आपण खून करतो तर काटकोनाला अशी खून करतात. समजलं? मेजर कोन BAK बरोबर 90 अंश. 90 अंश मापाच्या कोनाला काटकोन असे म्हणतात. विशाल कोन. कोन DOQ हा विशाल कोन आहे. ज्या कोनाचे माप 90 अंशपेक्षा जास्त परंतु 180 अंशपेक्षा कमी असते त्या कोनास विशाल कोन असे म्हणतात. बघा,
ज्या कोनाचे माप 90 अंशपेक्षा जास्त परंतु 180 अंशपेक्षा कमी असते त्या कोनास विशाल कोन असे म्हणतात. बघा या ठिकाणी आपण कोन मापक ठेवलेला आहे. कोन मापकाचा केंद्रबिंदू ओ बिंदू ठेवलेला आहे. किरण ओ क्यू वरती संदर्भ रेखा जुळवलेले. डावीकडे ठेवले, उजव्या बाजूने मोजायचं. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110 आणि 120. समजलं मुलांना? ज्या कोनाचे माप 90 अंशपेक्षा जास्त परंतु 180 अंशपेक्षा कमी असते त्या कोनास विशाल कोन असे म्हणतात. कोन DOQ 180 अंश. बघा मेजर कोन BAD बरोबर हे जे सर्व कोन तयार झालेले आहेत हे सर्व कोन कशा आहेत? विशाल कोन आहेत. सरळ कोन. बघा या ठिकाणी 180 अंश मापाचा कोन तयार झालेला आहे. इथे जर आपण कोन मापक ठेवलं तर 180 अंश. मेजर कोन BAM बरोबर 180 अंश. 180 अंश मापाच्या कोनाला सरळ कोन असे म्हणतात. प्रविशाल. ज्या कोनाचे माप 180 अंशपेक्षा जास्त परंतु 360 अंशपेक्षा कमी असते त्या कोनास प्रविशाल कोन असे म्हणतात. बघा या ठिकाणी किरण OP म्हणजे इथे 180 अंश पूर्ण होतो आणि 180 पूर्ण झाल्यानंतर पुन्हा वाढत जातं. तो इथपर्यंत 360 अंशपेक्षा कमी. म्हणजेच 180 अंशपेक्षा जास्त आणि 360 अंशपेक्षा कमी ज्याचं माप असतं त्या कोनास प्रविशाल कोन असे म्हणतात. या ठिकाणी बघा 180 अंश 180 अंश पेक्षा वाढत गेलंय 360 अंशपेक्षा कमी याला प्रविशाल कोन असे म्हणतात. बघा ज्या कोनाचे माप 180 अंशपेक्षा जास्त परंतु 360 अंशपेक्षा कमी असते त्या कोनास प्रविशाल कोन असे म्हणतात. समजलं मुलांना? प्रविशाल कोन. पूर्ण कोन. 360 अंश मापाच्या कोनाला पूर्ण कोन असे म्हणतात. बघा या ठिकाणी दोन रेषा आहेत. एक रेषा पूर्ण फेरा करते असं एक पूर्ण फेरा करून मूळ स्थितीत येते तर 360 अंश मापाचा कोन तयार होतो. बघा या ठिकाणी सरळ कोन 180 अंश आणि पुन्हा असा फेरा मारल्यानंतर 180 अंश असं 360 अंश. 360 अंश मापाच्या कोनाला पूर्ण कोन असे म्हणतात. बघा आज आपण काय पाहिलं? कोनाचे घटक, कोनाचे प्रकार हे आपण पाहिलेलं आहे. वरील चित्रे पहा व कोनांचे प्रकार ओळखा. हे तुम्हाला ओळखायचं आहे, मी काही सांगणार नाही. बघा ह्या चित्राचं निरीक्षण करा. हा कुठे असतो? जत्रेत असतो. याला काय म्हणतात? आकाशपाळणा म्हणतात. यामध्ये कोणता कोन तयार झालेला आहे? ओळखा तुम्ही. हा घरात असतो. काय? हातपंखा आहे. यामध्ये कोणता कोन तयार झालेला आहे? बागेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं खेळणं दिसतं बरोबर. इथे दोन मुलं बसलेले आहेत. या ठिकाणी कोणता कोन तयार झालाय आणि या ठिकाणी कोणता कोन तयार झालाय हे तुम्ही ओळखायचंय आणि तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. बघा आता आपण सराव संच 2 बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे जोड्या लावा. जोड्या लावा कोनाचे माप आणि कोनाचा प्रकार. जोड्या लावताना उत्तर मध्ये लिहायचं. इथे काही मुलं काय करतात? जोड्या बाणाने लावतात. तसं न लावता उत्तर समोर लिहायचं. 180 अंश
कोणता कोण आहे, कोणता प्रकार आहे कोणाचा? सरळ कोण. 240 अंश प्रविशाल कोण. 360 अंश पूर्ण कोण. 0 अंश शून्य. बरोबर. उत्तर समोरासमोर लिहायचं. प्रश्न दुसरा, खालील कोनांची मापे दिली आहेत, त्यावरून प्रत्येक कोनाचा प्रकार लिहा. बघा, 75 अंश, 0 अंश, 215 अंश, 360 अंश, 160 अंश, 120 अंश, 148 अंश आणि 90 अंश. कोणाचा प्रकार ओळखायचा आहे. बघा, पहिला 75 अंश कोणता कोण? लघुकोन. 0 अंश शून्य कोन. 215 अंश प्रविशाल कोन. 360 अंश पूर्ण कोन. 180 अंश सरळ कोन. बरोबर. आता आपण प्रश्न तिसरा पाहणार. खालील आकृत्या पहा व कोणांचा प्रकार लिहा. आणि प्रश्न चौथा आहे, कोनमापकाच्या सहाय्याने लघुकोन, काटकोन व विशाल कोन काढा. बघा, या ठिकाणी तुम्हाला आकृत्या काढायच्या आहेत. मग आकृत्या काढताना पेन्सिल, पट्टी, कोन मापकाचा वापर करायचा आहे. आकृत्या सुवाच्य काढायच्या आहेत. बघा, प्रश्न तिसरा, खालील आकृत्या पहा व कोणांचा प्रकार लिहा. इथे तुम्हाला फक्त पहा म्हटले, पण तुम्ही वहीमध्ये या सर्व आकृत्या काढायच्या आहेत. कशाच्या सहाय्याने? पेन्सिल, पट्टी, कोन मापकाच्या सहाय्याने काढायच्या आहेत. बघा, पहिला कोन कुठला आहे? लघुकोन. दुसरा काटकोन. तिसरा प्रविशाल कोन. चौथा सरळ कोन. पाचवा शून्य कोन आणि हा पूर्ण कोन. बरोबर. सुंदर अशा आकृत्या काढा आणि त्यांचा प्रकार लिहा. समजलं? प्रश्न चौथा दिलाय, कोन मापकाच्या सहाय्याने लघुकोन, काटकोन व विशाल कोन काढा. तर लघुकोन म्हणजे 0 अंशपेक्षा जास्त आणि 90 अंशपेक्षा कमी. कोणतेही माप घ्या तुम्ही. 20, 40, 50, 35, 60 असं कोणतेही माप घेऊन तुम्ही लघुकोन काढा. काटकोन हा 90 अंशाचाच असतो. विशाल कोन 90 अंशपेक्षा जास्त. 90 अंशपेक्षा 91 पासून सुरू करायचं ते 180 च्या आत. बरोबर. असा विशाल कोन. आता ह्या आकृत्या काढताना पेन्सिल, पट्टी आणि कोन मापक यांच्या सहाय्यानेच ह्या आकृत्या काढायच्या आहेत. सुंदर आकृत्या काढा, सुवाच्य काढा. आकृतीला नावं पेन्सिलने द्या आणि अक्षरसुद्धा सुंदर काढा. समजलं मुलांनो? आज आपण कोनाचे घटक, कोनाचे प्रकार पाहिलेलं आहे आणि कोन मापकाविषयी माहितीसुद्धा तुम्ही पाहिलेली आहे. हा जो अभ्यास आहे हा वहीमध्ये करायचा आहे. थँक्यू.